दे, मी शिवाजी सायन्स कॉलेज पुणेतून आलेली आहे. मी तुमच्या समोर ठीक आहे. मी अगोदर मुलींना विचारते, तुम्हाला माहिती आहे का आपण इथपर्यंत आलो कुणामुळे आलो? त्या जरी नसत्या तर आपण नसतो असं म्हणायला हरकत नाही. तर मी एक छोटासा प्रयत्न करते, ठीक आहे. तर मी सावित्री बोलते. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही, ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का. ओळखलात का म्या सावित्री, सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि कळू लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय ना तो एक साधा सुधारण माणूस नसून अख्ख्या जगाला ऊर्जा देणारे क्रांती सूर्यच आहे. त्याकाळी कसं बाईच्या जातीनं उंबरावं लागण्याची पद्धत नव्हती. त्याकाळी कसं आपण बाईच्या जातीनं आपण बरं, आपलं घर बरं आणि घरातली माणसं, स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव होता. आणि या सर्वांवर एकच उपाय होता, तो म्हणजे शिक्षण. बस झालं. ज्योतिरावांच्या मनामध्ये एकच ध्यास, तो एकच ध्यास म्हणजे शिक्षणाचा. पण एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फरार नावाचे ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणतात, मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसारच करायचा आहे ना, so educated woman first, because if woman educated the house educated. पण तुम्ही माणसं स्त्रियांना घराच्या बाहेरच पडू देत नाही. so bad मिस्टर फुले. ते आले माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि म्हणाले, सावित्री आजपासून म्या तुला शिकवणार. झालं इथपासून माझ्या शिक्षणाला सुरुवात. काना मात्रा आकार उकार विलांटी वेग बे वेदुंशार वितरिक सहा हाच ध्यास. मी लिहायला शिकले, मी वाचायला शिकले आणि इतक्यातच मी थांबत नाही तर मी काव्यही रचू लागले. आणि अशातच आम्ही पुण्यातील भिडेवाडा येथे पहिली शाळा उघडली आणि मी तिथली मुख्याध्यापिका आणि शिक्षिका सुद्धा. शेमट्यासारखा जगाल तर काम तमाम होईल, शेमट्यासारखं जगाल तर काम तमाम होईल, पण जर का वाघासारखं जगाल ना तर नाम होईल. पण या समाजाचा मात्र माझा धर्म बुडाला ओरडणं चालू होतं. अहो एखाद्या सर्वसामान्य माणसानं जर का शिक्षण घेतलं त्यात कोणता धर्म उडतो? या शिक्षणासाठी या धर्मासाठी माणूस असतो की या माणसासाठी धर्म? अहो मी शाळेत शिकवायला जाताना शेण फेकले मी सहन केले, चिखल फेकले मी तेही सहन केले, चुकले तेही मी सहन केले. पण आता मात्र माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. आणि अशातच एक धत्ती माझ्या समोर येऊन म्हणतो, ए टवडे कुठं निघालीस? अगोदर आमच्या पोरीबारींना शिकवणं बंद कर. तुला तुझी आबरू प्यारी आहे की ते तुझे शिक्षण? कदाचित त्याला माहित नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी आहोत. एक असे घेतली संकल आणि म्हणाली, आज आलास तर तुझं ठोकाड फुटलंय, पण जर का पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्ताने ही धरती लाल करेल. ओहो स्त्री कधीच कोणत्या जाती अथवा धर्माची नव्हतीच आणि नाही आहे, पण ती सदैव यात बळी पडत आली आहे. अहो एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून का तिने सती जायचं? किंवा आपला नवरा वारला त्यात आपला काय दोष असतो? म्हणून आम्ही यावर काम करायचं ठरवलं. इंग्रज सरकारने सतीबंदी सुरू केली आणि अशातच आम्ही विधवा महिला काशीबाई म्हणजे विधवा महिला काशीबाई यांच्या बाळाला म्हणजे यशवंताला दत्तक घेतलं. त्याच्या तुरु चालल्यानं आमचं अंगण असं भरून जायचं. आम्ही त्याला वाढवलं, मोठं केलं, डॉक्टर बनवलं. आणि अशातच पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती. मी यशवंताला म्हटलं, यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभारायचं. यशवंताने हॉस्पिटलही उभारलं आणि हळूहळू आम्ही रुग्णांचे उपचार करू लागलो. पण प्लेग हा संसर्गजन्य असल्याने तो कधी ना कधी मलाही होणार होता. पण आम्ही पुढे जगलो तर या समाजासाठीच ना. मग या समाजासाठी मरण पत्करावं लागलं तर मरणा तुझं स्वागत आहे. मी त्या सावित्रीची सावित्रीबाई झाली. मी त्या सावित्रीबाईची सावित्रीमाई झाली. हळूहळू आमच्या 18 शाळा उघडल्या. केशवपंत सतीबंदी अशा लई परंपरेवर आम्ही मात केली. पण आनंद होता तो आयाबाया शिकण्याचा. म्हणून म्हणते की विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले आणि एवढे मोठं अनर्थ
एका अविद्येने केले. म्हणून मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण जर काही मुलगा शिकला ना तर तो एकटा शहाणा होतो. कारण जर का मुलगा शिकला ना तर तो एकटा शहाणा होतो, पण जर का मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घराण्याला शहाणे करते. म्हणून मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद.